असताना दिसेल या खुल्या गटातून. म्हणजे कालचा दिवस जर पाहिला सनवालच्या स्टेशन निहाय गटामधून क्रिस 11 देवकरण परमार आणि त्याची टीम आधीच स्टेशन वाईज संघामधून अंतिम फेरीत दाखल झाली आहे. त्यामुळे ओमकार माळाला संघ जर फायनलमध्ये आला तर देवकरणलाही प्रश्न असेल मी कुठून खेळू पाहावं लागेल, परंतु त्या क्षणासाठी वाट पाहावी लागेल. तर गोलंदाजीसाठी दाखल झाले तरुण यादव. पहिल्या सामन्यात मात्र खूप चांगली गोलंदाजी अरुणकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात ओमकार मालाड संघाने रेनबो संघाचा मात्र पराभव केला. त्यानंतर मात्र व्यंकटेकर माझगाव पहिल्या सामन्यात कमी धावांचा बचाव केला. तरी तिने मात्र फलंदाजीत सुधारणा अपेक्षित असणाऱ्या या दोन्ही बॅटर्स कडून एका बाजूला आपण पाहिलं तर अभिजित दोडके उर्फ अबू, दुसऱ्या बाजूला ऋग्वेद सलामीचे बॅटर. आपण मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक सामन्याला होते सुरुवात. अरुण की पहली गेंद बहुत ही अच्छी गेंद इस बार शैलेश की बहुत ही अच्छी फील्डिंग मैं कहूँगा. एक बॉक्स क्रिकेट के एक जाने माने खिलाड़ी है, एक पुराना चावल जिसे कह सकते हैं. एक पहला डॉट चेंडू अरुण की इस गेंदबाजी के ओर से. दूसरी गेंद होगी अरुण की ओर से. इस बार हाथ खोलने की जगह दी थी, बहुत अच्छा शॉट भी खेला था लेकिन वहां पे अच्छी फील्डिंग. 3 रनों का निश्चित रूप से बचाव किया है और इस मैदान में जब भी आप खेलोगे तब रनों का बचाव होना फार बहुत ही अनिवार्य बनता जाता है. और ओमकार मालाड टीम एक स्ट्रॉन्ग टीम है. अरुण की ये तीसरी गेंद लेग स्टिक के बहुत ही बाहर. बाबू सर ने वाइड घोषित किया है. रन संख्या आगे बढ़ते हुए 2 गेंदे और 2 रन. ऋग्वेद अपकमिंग बहुत ही आकर्षित किया है. मेरिट पे क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी है ऋग्वेद. पहले मैच में जरूर वो कुछ खास कर नहीं पाए लेकिन इस मैच का उनका बल्ला चलना होगा अगर माझगांव टीम को इस मैच में जीतना है तो. अरुण की अगली गेंद इस बार बहुत ही अच्छा शॉट लेकिन क्या कमाल की लाजवाब फील्डिंग की है. दिवेश ने पहले मैच में भी ऐसे ही प्रभावित किया था और इस मैच में भी कमजोर गेंद थी अरुण की. कट करना चाहते थे लेकिन क्या कमाल का लाजवाब क्षेत्ररक्षण वहां पे देखने को मिला. एक और एक बिंदी गेंद डॉट गेंद. पहले 3 गेंदों पर 2 रन. इस बार ये 9 गेंद होगी. लाइन 9 घोषित किया है. यहाँ पे 2 मजे हुए अंपायर, एक तरफ विघ्नेश और दूसरे तरफ मेन अंपायर बाबू सर. बॉक्स क्रिकेट के एक अलग लेवल पे ले जाने वाले खिलाड़ी है बाबू सर. एक लीजेंड प्लेयर्स भी है और एक बॉक्स क्रिकेट को अलग स्तर पर ले जाने वाले अंपायर भी है. इस बार वापस एक लूज गेंद थी. ऋग्वेद ने अपने आप को ढकेला, वाइड गेंद छोड़ दी और 1 रन एक्स्ट्रास के रूप में मुकम्मल होता हुआ एक रन की मदद से रन संख्या 4 पर पहुंचती हुई. पहले 3 गेंद की समाप्ति होने पर चौथी गेंद होगी अरुण की. इस बार वापस वही शॉट खेलना चाहते थे लेकिन दिवेश यहाँ पर दीवार बन के खड़े हैं. हालांकि बहुत ही मुश्किल है ऐसे तेज गेंद को हवा के साथ रोकना क्योंकि ऋग्वेद भी बहुत जोरदार तरीके से शॉट खेल रहे हैं. तो मैं तो कहूँगा दिवेश नहीं है, वो ओमकार मालाड की दीवार वहां पे तैनात है. बहुत ही अच्छी फील्डिंग. इस बार यॉर्कर गेंद परख वहां पे थे लेकिन अबू सुरक्षित टाइम पे क्रीज के अंदर आते हुए और एक बिंदी गेंद दे. दबाव यहाँ पे बढ़ता हुआ, साफ झलकता हुआ. ऋग्वेद के चेहरे पर स्ट्राइक रोटेट करना ये एक समस्या रही है ऋग्वेद के लिए क्योंकि आपके सामने एक अच्छे बल्लेबाज है. जब आपके बैट से रन नहीं निकल रहे तो एक रन स्ट्राइक रोटेट होना बहुत ही अनिवार्य हो जाता है. आखिरी गेंद इस बार फ्लाइट देने की कोशिश, लेग स्टिक के बाहर वाइड तेज गेंद जरूर होगी
और 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई 5 रनों पर। पावर प्ले का ये ओवर चलता हुआ, इस ओवर की आखिरी गेंद। इस बार वापस अलग दिशा में वाइड गेंद। गेंद तो अच्छी डाली है उन्होंने, नो डाउट, लेकिन तकरीबन 4 वाइड गेंद है, ये एक समस्या रही है उनके लिए। तो जब भी वो बीच में डालते हैं तो बैटर्स के लिए समस्या पैदा करते हैं। देखना होगा ये आखिरी गेंद। इस बार बहुत अच्छा स्ट्रोक जरूर खेला, लेकिन तारीफ करने होगी वापस दिवेश की कि उन्होंने इस गेंद को लगातार स्टॉप किया है। तो पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद वी अंकपकर माझगांव टीम 5 रनों पर। तो इस 5 रन तो अच्छी तरीके से बैटर्स का इसमें कुछ खास योगदान नहीं रहा है। अगर आप देखेंगे, और उनके तकरीबन 4 वाइड्स गेंदों का समावेश था। तो ये एक गलती हमारे ओर से होती हुई, यहाँ पे कुल जो रन संख्या है 6 रन है, माफ कीजिए 5 वाइड और 1 रन, तो कुल रन संख्या जो है 6 रन है। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 6 अशी धावसंख्या वी अंकपकर माझगाव संघ। तर अबू मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता, गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज तर हर्षित इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल होतोय। क्वार्टर फायनल फेरीचा आपण सामना पाहत आहोत। आजच्या दिवसातील श्री गणेश मित्रमंडळ आयोजित श्री गणेश चषक आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहत आहोत। या मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईडने सुरुवात, 7 अशी धावसंख्या, जवळजवळ 6 चेंडू या 7 धावांमध्ये आपण वाईडच्या स्वरूपात पाहिलेत। पाहावं लागेल कुठे ना कुठे नियंत्रित गोलंदाजी इथं करणं अनिवार्य असेल। यावेळी मात्र काय कमालीचा फटका खेळला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण देवकरकडून आपल्याला पाहायला मिळाला। अलॉंग विथ द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप चांगली फील्ड प्लेसमेंट इथे पाहायला मिळाली। धावसंख्या 8 या धावसंख्येवर अंकपकर माझगाव संघ या मात्र सन्मान दिला। धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं होतं, ही चूक मात्र आता टाळली आहे ऋग्वेदने, कारण या खेळपट्टीवर खेळताना थोडंसं डिफिकल्ट आहे फलंदाजांना खेळणं, कारण खेळपट्टी थोडीशी दगा देते फलंदाजांना, कधी कधी टायमिंग प्रॉपर मिळत नाहीये। यावेळी मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, बॉक्स आउटच्या स्वरूपात मात्र अबूला मैदान सोडावं लागणार आहे। पहिला झटका बसतो अंकपकर माझगाव संघाला अबूच्या स्वरूपात 9 या धावसंख्येवर। सागर मात्र आलेत फलंदाजीसाठी। धावा मात्र इथे पाहिजे तशा होत नाही, बॅटच्या सहाय्याने कमी आणि वाईडने अधिक आलेल्या आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे या दोन्ही बॅटर्सना धावफलक हलता ठेवावा लागणार आहे। पाहावं लागेल, सोपं नाही आहे। ओंकार मालाड संघ पूर्णपणे हवी झालाय। मागच्या सामन्यात मात्र त्यांनी बलड रेनबो संघाचा पराभूत करत दुसरी फेरी गाठली आहे आणि सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी नक्कीच आतुर असणार। आजच्या सकाळच्या सत्रापासून 2 सामने जिंकून पुणे 11 माहीम संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल झाला। त्यांच्या विपेक्षा या 2 संघांमधील विजेता संघ असणार आहे, पाहावं लागेल। मैदानामध्ये जोरदार वारा, या मात्र क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न सागर याचा,
चेंडू जरतो निर्धाव, एका चुकीचं फुटवर्क तिथे वापरलं जाते, कारण जवळजवळ वरती चेंडू होता. ड्राईव्ह करणं फार गरजेचं होतं. निर्धाव चेंडू, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र बॅटची इनसाइड एज पाहावं लागेल. तिथे सरोज चेंडूचा पाठलाग करताना मात्र मैदानात दाखल होतोय. चेंडू पंच जोपर्यंत इशारा करत नाही धावा घ्यायच्या ही एक नम्र सूचना असेल, त्यामुळे इथे धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स कडून झालाय. एक धाव पूर्ण केली जाते. 10 अशी धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज रशीद याचा यावेळी सुरेख असा फटका, अरुणचे सुरेख असा क्षेत्ररक्षण, खूप चांगला ड्राईव्ह. निर्धाव चेंडूने या षटकाची होते सांगता. 2 षटकांचा खेळ होते समाप्त आणि 10 अशी धावसंख्या यंग प्रकार माझगाव या संघाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर. उपांत्य फेरीचा हा सामना आपण पाहत आहोत. तर शैलेश मात्र गोलंदाजीसाठी असतील. 10 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शैली या टोपण नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि नक्कीच ओंकार मालाड संघ 2014 साली जेव्हा वायकट्टा स्पर्धा जिंकला होता त्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, अनुभवाचे भलं मोठं शिदोरी त्याच्या पाठीमागे पाहावं लागेल. तिसरे षटक हाताळण्यासाठी शैलेश. यामध्ये सुरेख असा फटका खेळला जातो, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा वाचवल्या त्यामाने. आणि एक दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या बळावर मात्र मी या संघात का आपली जागा टिकवून याचं प्रात्यक्षिक देताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. सागरचाही सुरेख असा फटका होता कव्हर पॉईंटच्या दिशेला, परंतु इथे धावा करायची आहेत. नक्कीच ओंकार मालाड संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे 30 ते 32 धावा असणं फार गरजेचं आहे. या मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न लेगस्टिकच्या बाहेर आणि तिथे मात्र गाफील राहिलं. तर काय कमालीचा बॅकअप तिथे सुमेश याचकडनं. फलंदाजाला इथे माघारी परतावं लागणार आहे. वाईट चेंडू आणि तदनंतर मात्र धावचीच्या स्वरूपात ऋग्वेदला मैदान सोडावं लागणार आहे. तर नक्कीच एक मोठा झटका ऋग्वेदच्या स्वरूपात या संघातील एक प्रमुख बॅटर्स ओळखला जातो, तोही धावचीच्या स्वरूपात स्वस्तात माघारी परततोय. तर नक्कीच कोणत्याही अतिरिक्त चेंडूवर गडी बाद झाला तर चेंडू काउंट असणार आहे, त्यामुळे हाही चेंडू का होतोय काउंट. मात्र अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर धावसंख्या 12 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. या मात्र बॅटची थोडीशी बॉटम एज मिस टायमिंग स्ट्रोक. शैलेश खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तर 3 चेंडूचा खेळ. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिला तर 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. ओंकार मागच्या सामन्यात एक महत्त्वाचा चौकार ज्याने शेवटच्या चेंडूवर लगावला होता. या फुटवर्क चांगला केला. पिच पर्यंत चेंडू खेळण्याचा ज्याने प्रयत्न केला. त्यालाही माहिती आहे ओंकारला की या खेळपट्टीवर चेंडूच्या पिचिंग पण देऊन फटका खेळणं फार गरजेचं आहे आणि तसंच त्याने केलं. प्रयत्न अयशस्वी जरूर झाला, परंतु चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या एका धावसंख्येने पुढे सरसावते. 15शी धावसंख्या. यावेळी मात्र सुरेख असा फटका तिथे पाहायला मिळतो. पराकडून चूक जरूर होते, परंतु नशिबान ठरतोय.
तर नक्कीच एक नशीबवान ठरला हा फटका. पराकडून चूक झाली परंतु चुकीचं रूपांतर फक्त एकाच धावात झालं, कारण या स्पर्धेच्या नियमानुसार केवळ पडद्याला चौकार आहे. यावेळी मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, पूर्णपणे अपयशी ठरतो. 3 षटकांची होते समाप्ती आणि 16 अशी धावसंख्या वियंगतकर माझगाव संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16. तर मागच्याच सामन्यात अशीच काहीशी संत सुरुवात केली होती. मागचा सामना गोलंदाजांनी वाचवला होता, परंतु यावेळी 24 धावांच्या पुढे कुठे ना कुठे वियंगतकर माझगाव संघाला जावं लागेल. यावेळी वेगळा संघ आहे. पराग शिंदे आले गोलंदाजीसाठी. पराग म्हटलं की असल्फा संघ म्हटलं की बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थाने जास्त वर्ष कोणी गाजवलेला संघ असेल तर असल्फा. त्यानंतर म्हणतात पराग गेली 5-6 वर्ष ओंकार मालाड या संघामधून खूप चांगला दर्जेदार खेळ आपल्या गोलंदाजीच्या बळावर आजही मैदान गाजवत आहेत. आप भले यंग हो गए, हम कल भी किंग थे और आज भी किंग है, असंच काहीसं दर्शवलंय परागने. शेवटचं षटक हाताळण्यासाठी यावेळी मात्र चकवा दिलाय. चकवा देण्यासाठी पराग प्रसिद्ध आहे बॉक्स क्रिकेट जगतामध्ये आणि त्याचं प्रात्यक्षिक. वाईट चेंडू जरूर होता, परंतु विकेट मिळवून तो चेंडू मी काउंट केला. हे बुद्धिचातुर्य तुमच्यामध्ये असावं लागतं. क्रिकेट जास्त ताकदीपेक्षा तुम्हाला ते बुद्धीने खेळावं लागतं. कोणत्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ना हे तुम्हाला आधीच कळायला हवं. तो एक सेन्स असावा लागतो. म्हणून इतकी वर्ष मी क्रिकेट का गाजवलं हे परागने दर्शवून दिलंय. परागचा दुसरा चेंडू, यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिथे चांगला बाउन्सने कॅरी केला जातो अमन यासकडून. 1 धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. नक्की सागरला इथे मात्र कुठे ना कुठे चौकार मारावा लागणार आहे. या सामन्याचा जर विचार केला तर अद्यापर्यंत कोणती मोठी धाव म्हणजे चौकाराच्या स्वरूपात आलेली नाहीये. तो एक चिंतेचा विषय राहिलाय. पायचे शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. यामध्ये सुरेखाचा फटका जरूर लगावला. तिथे मात्र 2 भिंती, एक दिवेश आणि अमन तिथे होते, परंतु पुन्हाच एकदा दौड मदतीला ओंकार मालाड संघाच्या बाजूने पडद्याचा वरून तो चेंडू गेला. परंतु कौतुक करावं लागेल अमन याचं. सागरकडून खूप चांगल्या पद्धतीचे फटकेबाजी चालू आहे, परंतु मोठ्या धावांमध्ये मात्र रूपांतर करणं त्याला जमलेलं नाहीये. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केलाय. अमन तिथे आहेत एक सुपर झेन मध्ये हा चेंडू, त्यामुळे तिथे एकच धाव, त्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावा मात्र आपल्याला पाहायला मिळते. दाफलकर 20, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पाहावं लागेल. यंगटेकर माझगाव संघाचं गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे, त्यामुळे ते 24 धावा जर दाफलकर लागला सामना पाहण्यासाठी मजा येईल, पण तो अवघड आहे. पराग आहेत. यावेळी मात्र थोडीशी कमकुवत चेंडूफेकी जरूर झाली होती, परंतु अपेक्षित फटका खेळता आलेला नाही आहे त्याला. हा फटका जर स्क्वेअर कट केला असता तर जास्त चांगले परिणाम दिसले असते, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजनला तुम्ही जर बाउन्स असेल आणि तो फटका चौकारात परिवर्तन करणं फार कठीण होऊन जातं. एकच धाव, शेवटचा चेंडू. सागर आहेत ऑन स्ट्राईक. धावांची गरज आहे यंगटेकर माझगाव संघाला. या चेंडूवर तो फटका बसेल का? नक्कीच बसला असता, परंतु तिथे सुमेध आहेत, त्याच्याकडून मात्र चेंडू सुटणार नाही आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू राहिली. चांगलं टप्प्यावरची गोलंदाजी ओंकार मालाड संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. समाप्त होते 4 षटकांचा खेळ आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 आणि 23 धावांचं विजयी लक्ष असेल ओंकार मालाड संघासमोर. धन्यवाद.
अरे अंपायरला दिला बोलतो तरी ओ बाबू सर नो लाईन दिसत नाहीये खाली काय तुमच्यासारखी तंत्री आहे नोची लाईन त्याला नोची लाईन पाडून दिसतच नाही येताना काय दिसतच नाही हे विघ्नेश नोची लाईन आहे ना हे पार हवा तर सामन्याला होते सुरुवात 24 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे ओमकार मालाड संघ. उपांत्यपूर्व अर्थातच क्वार्टर फायनल फेरीचा हा सामना म्हणून कोळवाडीच्या स्वामी विवेकानंद मैदानात आपण पाहत आहोत. श्री गणेश चषक 2025 पाचवा पर्व. उपस्थित समस्त प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सामने पाहणाऱ्यांचं देखील प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल. आपण पाहत आहोत खुल्या गटातील मात्र क्वार्टर फायनल फेरीचा हा सामना. ओंकार मालाड त्यांच्या विपक्ष यंग पॅकर माझगाव हे दोन संघ एकमेकांशी झुंजताना 23 धावांचं विजयी लक्ष्य पाहावं लागेल. यंग पॅकर माझगाव संघाकडे एक दर्जेदार गोलंदाज तर आहेत नो डाऊट, परंतु याही धावांचा त्यांना बचाव करणं जमेल का थोडंसं कठीण जरूर आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज सुभाष सज्ज होताना सलामीचा बॅटर दिवेश यासाठी यावेळी मात्र बॅकफुटला गेलाय तर चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेला एक खणखण इथे चौकार लगावला जातोय दिवेश याचकडून. दिवेशचा हा फेवरेट झोन आहे. इथे अशा प्रकारचे कट करण्याची संधी दिवेशला दिली तर नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम चौकारात पाहायला मिळतील. आणि तसाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा खरपूस समाचार. खांदे मोकळे करण्याची संधी दिली, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला तो चेंडू कट करण्यासाठी पुरेसा वेळ होता. खूप लाजवाब टायमिंग तिथे पाहायला मिळाला दिवेशच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या आहेत. सुभाचा हा दुसरा चेंडू, यावेळी मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न, त्यानंतर ऑप्टनचा मारा, एक अतिरिक्त धाव देऊन जाईल. धाफलकर 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात ओंकार मालाड संघाकडून. यावेळी पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू म्हणता येईल तसं म्हणता त्यानंतर मात्र बॅटची थोडीशी अलगद कट लागली होती. असं वाटलं होतं चेंडू वाईट असेल, परंतु चौकार वसूल करण्याच्या नादात हा चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 अशी धावसंख्या धाफलकावर. सुभाचा पुढचा चेंडू यावेळी मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, माफ करा यष्टांचा इथे मात्र वेध घेतला जातो बॅट खेळताना. तर नक्की ती सुरेख असा झेल टिपला जातो ऋग्वेद कडून, परंतु कमबॅक केले या गोलंदाज सुभाषाने. सुरेश सरोज फलंदाजीसाठी मात्र दाखल झाले, जे पहिल्या सामन्यात उपस्थित नव्हते. मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, परंतु काय कमालीचा टप्पा इथे हाताळला जातो गोलंदाज सुभाष याचकडून. अतिरिक्त बाउन्स आणि खूप चांगला टर्न तिथे पाहायला मिळाला. एका चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक आहे गोलंदाजाचं.
यामध्ये सन्मान दिला सुरेशने. सुरेशलाही माहिती आहे खेळपट्टीवर आल्याला तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकत नाहीत. याआधी तो खेळला त्यामुळे ते सेट होणं फार गरजेचं आहे. आणि तसंच काहीसा प्रयत्न, आणि त्यालाही माहिती आहे की धावसंख्या जास्त धावफलकावर नाही आहेत, त्यामुळे इथे आपण वेळ घेऊ शकतो. तसंच चित्र घडलं. 17 धावांची अजूनही गरज आहे. 6 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. देवकरण ऑन स्ट्राईक. देवकरण परमार. यामध्ये सुरेख असा फटका खेळलाय. राहुल द्रविड कॉपी बॉक्स स्टाईल. इथे मात्र जोरदार अपील होत आहे. पंचांनी सुचवलंय रेफर कोणताही धोका पत्करायचा नाही असं त्याने ठरवलंय. परंतु प्रथमदर्शनी ते फलंदाज थोडेसे संकटात वाटतात, त्यामुळे पाहावं लागेल. एक महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे कोणताही धोका न पत्करता जर आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर करून आम्ही तुमच्यापर्यंत एक चांगला निर्णय नक्कीच पोहोचवू. तर थोडा अंतर या डिसिजनची मात्र टेहाळणी करताना तर फलंदाज इथे मात्र बाद आहे, कारण खूप मोठ्या अंतरावर सुरेश सरोची बॅट राहिली होती. तर त्यापूर्वीच खूप चांगलं यष्ट्यांच्या मागे कामगिरी राहिली यष्टीरक्षक ऋग्वेद याची, आणि एक महत्त्वाचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला धावचीच्या स्वरूपात. आणि त्याची जागा घेण्यासाठी अरुण उर्फ डोरा. तर पहिल्या षटकाची समाप्ती खूप चांगलं षटक खरं हाताळलं. सुभाषचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला होता आणि तदनंतर मात्र त्याने धावा जास्त दिलेल्या नाही आहेत आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद झालेत. त्यामुळे कमबॅक केलंय माझगाव संघाने पहिल्या षटकात. 18 चेंडूंनी 17 धावसंख्येची गरज आहे. तर अबूसाठी सुद्धा चॅलेंजिंग असेल, कारण मागचा सामना जर आपण जरूर जिंकले होते, परंतु त्या संघाकडे व्यावसायिक अनुभव नव्हता. तर आता मात्र एक व्यावसायिक क्रिकेटचा खूप भला मोठा अनुभव या संघाकडे आहे, त्यामुळे परीक्षा त्याच्यासाठी असेल. 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज. देवकरण यामध्ये सूर्य कसा कट केला, तिथे निरंजनचा काय कमालीचा हिट. बरा निर्माणी करा गेम झाला अरुणचा. एकदम रवींद्र जडेजाची आठवण करून देणार हा थ्रो आहे. म्हणजे अरुण डोरालाही वाटलं नसेल इतक्या जलद गतीने तो चेंडू कॅरी होईल आणि डायरेक्ट थ्रो होईल. नुसता थ्रोच नाही केला तर डायरेक्ट हिटही केला. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही कधीही कॅज्युअल राहू शकत नाहीयेत. जे डोळ्याची पापणी हलवायच्या आत निरंजनचा थ्रो बघा, यष्ट्यांचा वेध घेऊन गेले. तुम्ही युट्यूब वाहिनीवर स्पष्टपणे पाहू शकता, काय कमालीचा थ्रो, त्याच ऍक्शन मध्ये थ्रो, परफेक्ट हिट, एकदम घारीची नजर निरंजनची, जबरदस्त. त्याची पोझिशन पण होती की असा एकदम फोटो फ्रेम वाला फिनिश, अशा पद्धतीचा. वेल्डन निरंजन. 17 चेंडू आणि 17 धावांची गरज. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या खेळपट्टीवर धावा जमवणं थोडंसं कठीण आहे, कारण फलंदाजाला सेट व्हावं लागेल. जर रनआउटच्या स्वरूपात जर तुम्ही बाद झालात तर ती सर्वस्व चुकी तुमची असेल. परंतु काय एफर्ट पाहिले. तो चौकार तर अडवला निरंजनने, परंतु चेंडू कॅरी करून नंतर थ्रो केला. कमालीचं क्रिकेट. सतरा चेंडू 17 धावसंख्या. फलंदाजी करता अवमान आलेत. काय बाउन्स पाहायला मिळाला अभिवासकडून. टप्पा पडल्यानंतर एकदम अचानक उचलून घेतली. म्हणजे सध्याच्या काळात सोन्याच्या 1 तोळ्याच्या किमतीने जशी भरारी घेतली ना, डायरेक्ट 70,000वरून 90,000वर तशीच उचलून घेतली या चेंडूने. निर्धाव चेंडू. इथे हळूहळू का होईना, परंतु यंग पेकर माझगाव संघ आता मात्र हावी होऊन जातोय.
अबूचा तिसरा चेंडू. यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज. जोरदार हालचाली इथे मात्र वेगवान घडामोडी घडतायत आणि तिथे मात्र एक धाव. खूप सारा दडपणाची परिस्थिती दोन्ही संघाकडे आपल्याला पाहायला मिळाली. 7 अशी धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. बॅटर ओमान आलेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. तर देवकरण परमार खूप चांगले बॅटर आहेत, पाहावं लागेल त्यांच्यावर या सामन्याची एक महत्वपूर्ण मदार असेल. अबूचा एक खूप चांगली टीचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू सोडून दिलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 8 अशी धावसंख्या. राजेश बाद में कॉल करता ना तू क्या यावेळी मात्र सन्मान दिला, एकदम डिफेन्सिव्ह शॉट. राऊंड रोडची आठवण करून देणारा फटका. जमिनीलगत खेळलेला फटका. एक धाव परिपूर्ण केली जाते. एक दबाव तर निर्माण केला. फिनिश करणं फार गरजेचं आहे दोन्ही संघांना. मी आधीच म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघाची जमेची बाजू कोणती आहे तर गोलंदाजी, आणि तसंच पाहायला मिळते. 9 अशी धावसंख्या धावफलकावर. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या मात्र पुन्हा एकदा सन्मान दिला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला निरंजन कडून धावा सोडणं आता तुम्हाला महागात पडू शकतं. आज सकाळच्या सत्रापासून एक वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्डर राहिला आजच्या दिवसाने. निरंजनने खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं. या आधीचा फटका नोलुक शॉट खेळलाय असं म्हणायला हरकत नाही यमनकडून. 13 चेंडू आणि 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा मोह आवर्ता घेतलाय. 1 धाव. 2 षटकांची होते समाप्ती आणि इथे मात्र ओंकार मालाड संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवर. आता 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. तर कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे धावा तुम्हाला करायची आहेत. पहिले 2 गोलंदाजांनी काय कमालीचे चेंडू हाताळले. प्रॉपर पिचिंग, खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ. कमी धावांचा बचाव तुम्हाला करता येऊ शकतो. आणि यंग पॅकर माझगाव संघाचं यंदाचं वर्ष कमालीचं राहिलं. म्हणजे त्यांनी भल्या भल्या संघांना धक्के दिलेत. फार मोठे स्टार जरी नसले तरी सुद्धा सांघिक कामगिरीच्या बळावर मात्र ती क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ आपण जर विचार केला, डार्क हॉर्स म्हणजे कोणत्याही संघाला, मातब्बर संघाला ते धक्के देऊ शकतात. पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. या संघातील एक प्रमुख अस्त्र सागर निवातरला मात्र इथे पाचारण केले गोलंदाजीसाठी, आणि हा चांगला निर्णय आहे कर्णधाराचा. तुमचं प्रमुख अस्त्र शेवटच्या षटकात ठेवून फायदा नाहीये, कारण त्याचा संघही संकटात आहे. इथे जर 2-3 धावांचा बचाव केला, 2 ते 3 धावांचं जर षटक आलं तर मग शेवटचं षटक फलंदाजीसाठी फार कठीण असणार आहे. आणि सागरकडे ती क्षमता आहे. सागर निवातेकडे वडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. याआधी स्थानिक मंगलमूर्ती वडा संघ, स्टेशन वाईज रेनबो मंगलमूर्ती संघाकडनं सुद्धा ते चांगला खेळ करीत असतात. 9 वर्षातून सुद्धा व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. त्याचा अनुभव मात्र त्याच्या पाठीशी आहे. जॉर्ज 11 संघाकडनं खूप चांगली कामगिरी राहिली सागरची. तर तो खूप साऱ्या संघांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पाहावं लागेल. आज थोडीशी वेगळी परीक्षा आणि वेगळा पेपर आहे. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहत आहात श्री गणेश मित्रमंडळ आयोजित श्री गणेश चषकाचं हे 5वं पर्व. यांना प्रथम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन स्पोर्टच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. तर घर बसल्याही या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल श्री गणेश चषक 2025. वेळेत मैदानाकडे 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. या मात्र जो काय कमालीचा टप्पा हाताळला सागरने, कोणतंही उत्तर नव्हतं. असंख्य प्रश्न विचारून गेले देवकरण परमारला, जो गेल्या 1 महिन्यात खूप चांगल्या बहरात आहे. एक फॉर्मात असलेल्या खेळाडूला त्यांनी बीट केले पहिल्या चेंडूवर. 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे.
सागरचा दुसरा चेंडू यावेळी अचूकता आणि भेदकता, हे काय असं सागरने दाखवून दिलंय. काय कमालीचा चेंडू टाकलाय. देवकरणाचा पहिल्या पासून मला वाटतं कट खेळण्याचा जास्त प्रयत्न करतो. व्ही शेप मध्ये जर तो खेळला असता जास्त परिणाम दिसून आले असते. हे सागरने खरं तर जाणून घेतलं आणि यावेळी त्याने पिचिंग बघा टप्प्यामध्ये बदल केला. ओव्हर पिच चेंडू टाकला आणि कट मारण्यापासून मात्र परावृत्त केलं. एक महत्वपूर्ण गडी बाद केला देवकरण परमारच्या रूपामध्ये. 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. ऋग्वेदचं कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर खूप चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही खेळपट्टी जी आहे ती थोडीशी गोलंदाजाच्या प्रेमात आहे. हर्षित यावेळी सुरेखाचा फटका. निरंजन तिथे आहेत म्हणजे धावा तिथे एकच मिळणार आहे. तोही दबाव दिसला या चेंडूवर. बघा कोणालाही वाटलं नसेल हा सामना या परिस्थितीत येऊ शकतो. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी माझगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे फलंदाजी करत असताना एक वेगळं दडपण असतं तुमच्या मनामध्ये, कारण तुम्हाला धावा परिपूर्ण करायच्या आहेत. बिग फाईट काटेकी टक्कर आपण पाहत आहोत मोहीम कोळीवाड्याच्या स्वामी विवेकानंद मैदानात. आपण पाहत आहोत श्री गणेश चषक 2025 5वे पर्व. यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू हाताळणी पाहायला मिळते. खूप चांगलं यष्टीरक्षण ऋग्वेदच्या माध्यमातून. मी आधीच म्हटल्याप्रमाणे हे 2 ते 3 धावांचं जर षटक आलं आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तसंच काहीसं घडतंय. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सुपर बॉलिंग. यावेळी मात्र खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड अमन यासकडून बऱ्याच अंशानंतर धाव पाहायला मिळाली. एकत्रित धाव. 8 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. तर महत्वाचे प्रमुख फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. त्यामुळे या 2 बॅटर्स एक एस्टॅब्लिश बॅटर्स हे 2च आहेत. त्यामुळे सामना पहिला एक वेगळीच मजा येत आहेत. आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आवाक्याच्या बाहेर होता. सागर इथे मात्र थोडीशी चूक करतोय. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा पहिल्या 4 चेंडूवर केवळ 1 धाव दिली होती आणि त्यानंतर मात्र या 2 वाईट चेंडूने कुठे ना कुठे एक हलकासा दिलासा मिळाला ओंकार मालाड संघाला. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सागर पुन्हा एकदा फुटा चेंडू एका धमाकेदार फटका. इथे फलंदाज नक्कीच बाद असेल, पाहावं लागेल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अबूचं कौतुक करावं लागेल. या दबावाच्या क्षणी त्याच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अबूच्या चुकीच्या दिशेला खरं तर थ्रो जरूर झाला होता, परंतु त्यानंतर सागरने चांगल्या दिशेला थ्रो केला. एक सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळालं. आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी धावा करायची आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे अंडर बॉक्स क्रिकेटमधील व्ही यंग पॅकर संघ हा डार्क हॉर्स संघ आहे. म्हणजे कोणत्याही बलड संघाला कधीही हरवू शकतो इतकी क्षमता त्यांच्या गोलंदाजांमध्ये नक्कीच आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सागरकडून एक पिचून मारा केला जातोय. सुमेश आले. एक सामना मला अजूनही आठवतो, मेलविन चषकामधील सुमेशने 3 चेंडूत 9 धावा असताना तो सामना विजय केला होता. तर क्षमता तर आहे. यामध्ये सुरेखाचा फटका. तिथे मात्र कमालीचा क्षेत्ररक्षण. पहा मोक्याच्या क्षणी चेंडू बाउन्स झाला होता, परंतु नजर काही या क्षेत्ररक्षकाने हटवलेली नाहीये आणि महत्वाचं क्षेत्ररक्षण यंग पॅकर माझगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. काय लढत दिले बघा. 24 चेंडू आणि 23 धावा. ओंकार मालाड संघासारख्या कसलेल्या फलंदाजांना झुलवणं एक फार मोठी कला खरं तर, आणि या कलेचे कलाकार ठरले 3 गोलंदाज.
तर पहिलं षटक पाहिलं, पहिल्या चेंडूवर चौकार देखील आला होता. सुभाषचं कौतुक करून अभिजित, त्यानंतर सागरने काय गोलंदाजी केलं. केवळ 4 धावा देत त्याने 2 मौल्यवान गडी देखील बाद केले आहेत. 6 चेंडू आणि निर्णायक 8 धावा. कंपल्सरी चेसिंग करायची आहे. त्यामुळे दोन्ही फलंदाजावर एक वेगळा दबाव असणार आहे. निरंजन ज्याने एक खूप चांगला रनआउट्स घेतला होता, खूप चांगली फेकी केली होती, आता मात्र तो गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. पाहावं लागेल. तो एक दर्जेदार गोलंदाज आहे नो डाऊट, परंतु तोही प्रेशरमध्ये असणार आहे. आता मात्र शेवटच्या षटकाकडे एक निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. सुरू आहे कसं क्षेत्ररक्षण सागर याचा. फटका तर चांगला होता, परंतु सागर तिथे दक्ष होते. वेलफील्ड सागर. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. निरंजन टू अमन. यावेळी पुढे सरसावत चेंडूच्या पिच पर्यंत जाण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. 1 धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. अमनकडून मात्र क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे टायमिंग पासून त्याला वारंवार वंचित व्हावं लागतंय. तर नक्कीच सुमेश हा एक दर्जेदार फलंदाज तर आहेच, परंतु आज वेगळी परिस्थिती आहे. दबाव त्याच्या डोक्यावर आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. या मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र काय कमालीचं वळण दिलंय. निरंजनाला नॉर्मली चेंडू आतमध्ये वळवण्यात माहीर आहे. यावेळी मात्र हलकासा कट आणि सुमितला खूप सारे प्रश्न विचारून जाणार हा चेंडू होता. डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. यावेळी फुलटा चेंडू फलंदाज तिथे नक्कीच बाद होतोय. चेंडूही काउंट होतोय. तिथे सुचवलंय. पाहावं लागेल अंतिम निर्णय काय असेल, परंतु प्रथम दर्शनी फलंदाज संकटात सापडतोय. तरी सुद्धा आपण कोणतेही रिस्क घेणार नाहीयेत. तर तिसऱ्या पंचांकरता हा निर्णय सोपवलाय. त्याची टेहाणी मात्र थोड्याच वेळात होणार आहे. तर क्लीन बाद आहे तिथे नक्कीच. ओके, तर नक्कीच तिसरे पंच अजून एक टेहाणी करणार आहेत की चेंडू यष्ट्यांच्या मागेच पकडलाय, त्याची टेहाणी होईल आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. तर तीही टेहाणी झाल्या. तर फलंदाज इथे क्लीन बाद आहेत, कारण यष्ट्यांच्या मागे खूप चांगल्या रीतीने ऋग्वेदचं कौतुक करावं लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये चुका होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीयेत. आता सामना मात्र 2 चेंडू 6. कुणाला वाटलंही नसेल 23 धावांचा बचाव होऊ शकेल. एकदा यंग प्रकार संघाच्या गोलंदाजाकरता त्याच्या संघाकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची गोलंदाज आहे. 23 धावांचा एक माफक धावांचं आव्हान होतं, परंतु त्या आव्हानांचा त्यांनी काय फाईट केलं. फाईट नाही तर ते आता विजयाच्या उंबरठ्यावर देखील आहेत, परंतु त्यांनाही माहिती आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाहीये मॅच काही आपण सोडणार नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. अरुण इथे मात्र चेक केलं जात आहे. 1 चेंडू मृत चेंडू घोषित केला आहे. यावेळी मात्र फुलटॉ चेंडू. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे एक औपचारिकता असेल एक लिगल डिलिव्हरी टाकण्यासाठी. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या संघासाठी. काय गोलंदाजी केलाय. 23 धावा करीत असताना पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता या सामन्याच्या सुरुवातीस. त्यानंतर काय कमबॅक केलाय. कमबॅक असा होता रसा. सुपर गोलंदाजी. 4ही गोलंदाजीने टिचून मारा केला.
एका मुंबई बॉक्स क्रिकेट जगतामधील बलाढ्य संघ आणि त्या बलाढ्य संघाला मात्र 23 धावा करताना नाकी 9 आणल्यात. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे, परंतु बेसिक एरर्स तिथे टाळावे लागतील. एक लिगल डिलिव्हरी आणि तुमचा विजय. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जोपर्यंत लिगल डिलिव्हरी पडत नाहीत तोपर्यंत कोणत्याही संघाला विजय घोषित केलं जाऊ शकत नाहीयेत. एक चांगली बाब आहे ही यंग पॅकर संघाकरता ही कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे चौकार जरी आला तरी सुद्धा काही हरकत नाही आहे. परंतु तो एक चेंडू तुम्हाला टाकावा लागणार आहे. निरंजन यादव गोलंदाजीसाठी. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कुठे ना कुठे वाईट मिळवण्याचा प्रयत्न पराग यासकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि व्यावसायिक क्रिकेट आहे, तुम्हाला विजयच हवा ही मानसिकता प्रत्येक खेळाडूमध्ये असते. पाहावं लागेल. चमत्कारच इथे ओमकार मालाड संघाला वाचू शकतो. तो चमत्कार इथे घडेल का? एक चेंडू 5 धावा नाही. इथे नमस्कार करावा लागेल या संघाला. यंग पॅकर माझगाव संघाला एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे त्या संघासाठी. काय खेळ बघायला मिळाला. एका बलाढ्य संघाला 23 धावांचं लक्ष असताना मात्र किती धावा रोखल्या? केवळ 18 धावांवर रोखलंय आणि 5 धावांनीशी विजय मिळवलाय. वेल डन. कौतुक असेल ओंकार मालाड संघ, आपणही चांगली झुंज दिली. परंतु विशेष कौतुक असेल या यंग पॅकर माझगाव संघाचं. हा संघ मात्र अंतिम 4 मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचले. अभिनंदन.